ब्रेकनंतर स्वागत। वळूयात पहिल्या बातमीकडे। गतवर्षीपासून मुंबईतील लोअर परेल येथे शेलार मामा फाउंडेशनच्या वतीने कुलस्वामिनी श्री भैरी भवानी चैत्र नवरात्री उत्सवाचे भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आले आहे। संपूर्ण उत्सव कालावधीत देवीचा गोंधळ, कुंकुमार्चन विधी, आरोग्य तपासणी शिबिर आणि कुमारिका पूजन, वेशभूषा व नृत्य स्पर्धा, महिलांसाठी देखील हळदी कुंकू, विविध क्रीडा स्पर्धा, खेळ पैठणीचा सांस्कृतिक कार्यक्रम आणि सलग 9 दिवस मराठी सिने कलाकारांच्या उपस्थितीत नवचंडी होम हवन अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। फाउंडेशनचे संस्थापक सुशांत शेलार यांच्याकडून हे आयोजन करण्यात आले। आज अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी देवीचे दर्शन घेऊन होम हवन केले। शेलार मामा फाउंडेशन याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्र नवरात्र देवी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। देवी विराजमान झालेल्या आहेत आणि आजच्या दिवशी अभिनेत्री हर्षदा खानविलकर या देवीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत। त्यांनी होम हवन देखील केलेलं आहे। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दरवर्षी गावी जाता येत नाही, पण आज सुशांतमुळे इथेच व्यवस्थित सागर संगीत पूजा केली जाते आणि मला वाटतं इथे आलेल्या प्रत्येकाला हे वाटतं की आपण कुठल्या कुणी आयोजित केलेल्या कार्यक्रमात नाही आलोय, तर आपण देवी बसवली आहे, आपण होम हवन करतोय, आपण ही पूजा आयोजित केली आहे असा आभास म्हणण्यापेक्षा अशी खात्रीलायक आयोजन सुशांत करतो। आपण जे काही करतो इथे आल्यानंतर मनात जे काही असतं, जे आपल्याला कधी बोलता येत नाही, कोणाला सांगता येत नाही, मला वाटतं ते सगळं आपण देवीच्या चरणी अर्पण करतो। सगळ्या गोष्टी तिच्या पायावर सोडतो आणि तिला सांगतो, आता हे पुढचं वर्ष, पुढचं आयुष्य तू बघ बाई, तुला काळजी। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। शेलार मामा फाउंडेशन तर्फे आयोजित कुलस्वामिनी भैरी भवानी नवरात्राचं आणि गेल्या वर्षी आपण वेगळा सेटअप केला होता, यंदा वेगळ्या मंदिराचा सेटअप आपण केलेला आहे। रोज सकाळी 2 वाजेपर्यंत नवचंडी याग, होम हवन असं आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत। आज पैठणीचा खेळ आहे आणि कुमारिका पूजन आहे। काल जागरण गोंधळ होतं, त्याच्या आदल्या दिवशी महिलांचं हळदी कुंकू होतं। असं सकाळी देवीचं आणि संध्याकाळी धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असं साधारण एक वेळापत्रक ठेवलंय। याचबरोबर वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची। लगेच परत येतोय। आपण पाहत रहा न्यूज 18 लोकमत।